बस वहिनी, भावनाच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर तुमची खैर नाही. निलांबरी, काय झालंय तुला? माझं सुख खूपतंय त्यांना. माझ्यावरच्या जळफळाटाने त्यांना इतक्या नीच पातळीला नेलंय ना की त्या काहीही करू शकतात. मला त्रास द्यायला त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, जाणार. मी कुठल्याही थराला जाणार. आजवर ह्या बाईमुळे ना मला खूप काही सोसावं लागलं. माझ्याच घरात माझे लोक माझ्याशी आदराने एक शब्दही बोलत नाहीत. ही बाई या घरात येण्या अगोदर गाडे पाटील घराण्याची इतकी सेवा केली मी. घरची आदर्श सून म्हणून राहिले आणि आता मलाच भोगावं लागतं सगळं. ह्या अपशकुनी बाईमुळे मला या घरामध्ये सुखाने श्वासही घेता येत नाही. आणि म्हणून मी कटकारस्थाने परत राहते हिच्या विरुद्ध. माझ्या अगोदर ही मातृत्व उपभोगणार हे मला सहन नाही झालं आणि म्हणून मी हिच्या बाळाला अपशकुनी ठरवलं. होय, मीच दिले होते त्या जोगतिणीला पैसे. मीच हिला मंदिरातील पायऱ्यांवरनं खाली पाडलं होतं. भावना, तुझी ती धाकटी बहीण आहे ना, काही दिवसांपूर्वी तिला तिच्या भूतकाळाबद्दल मुद्दाम सांगितलं होतं. आणि अजून एक, आता तुझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला तुझ्या माहेरी गेलो होतो ना, तर तुझ्या झोक्याची दोरी मी सैल केली होती कारण तू झोक्यावरून पडाली खाली. तुला त्रास देण्यासाठी मी सगळं काही केलं. आणि हो, मीच हिच्या आणि हिच्या नवऱ्याच्या मैताची पोस्टर छापली होती. या घरात जोपर्यंत माझा मान, माझी जागा मला मिळत नाही तोपर्यंत मी अशीच वागत राहणार. ही बाई ना अजिबात सहन होत नाही मला. तिच्या अतिशहानपणाने ना त्रास होतो मला. आणि म्हणून मी हिला आणि हिच्या बाळाला कधीच स्वस्तपणे जगू देणार नाही. मी सतत हिच्या वाईटाचाच विचार करणार. काय म्हणाला? भावना, हात सोड. नाही, काय म्हणाला तुम्ही? कसला विचार करणार आहात? तुझ्या वाईटाचा, तुझ्या नवऱ्याच्या वाईटाचा आणि हो, तुझ्या बाळाच्या वाईट. काय बोलताय तुम्ही? भावना, मी तुला सोडणार नाहीये. भावना, थांब दादा, अजिबात अडवू नकोस भावनाला. खूप सहन केलंय तिने. अरे पण माझी बायको आहे ती. आणि त्यांनी आमच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, त्याचं काय? आतापर्यंत तुम्ही माझ्याबद्दल आणि सिद्धिराज बद्दल बोलत होता तोपर्यंत मी ऐकून घेतलं. पण आता माझ्या बाळाबद्दल बोलून तुम्ही माझ्यातल्या आईला चिथावणी दिली आणि ते मी कधीही सहन करणार नाही. त्याच्या रक्षणासाठी मी वाटेल ते करू शकते. आणि नीलांबरी, माझ्या नातवंडाच्या आड येणाऱ्याला, त्याच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्याला मी सुद्धा सोडणार नाही. लक्षात ठेव. त्याची काही गरजच नाही पडणार आई. कारण मी आता नीलांबरी वहिनींना असा धडा शिकवणार आहे ना की माझ्याच काय, कुणाच्याच बाळाकडे वाईट नजर करायची हिंमत होणार नाही त्यांची. तुला जे करायचं ते कर. मी तुला घाबरत नाही. आणि आता आपलं युद्ध उघड उघड सुरू आहे. नीलांबरी वहिनी, तुम्ही जर का परत माझ्या बाळाकडे आणि माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तरी मी तुम्हाला असा धडा शिकवेन ना की पुन्हा डोळे उघडण्याची भीती वाटेल तुम्हाला. आणि पुन्हा कोणीही तुमचं नावही नाही घेऊ शकणार.
तुम्हाला कितीही गरज पडली ना तरीही तुमच्यावर कोणीही मायेची पाखर धरणार नाही. तुम्हाला तहान भूक लागली तरी कोणीही तुम्हाला अन्नाचा कण देणार नाही आणि पाण्याचा थेंबही देणार नाही. तुमचा इतका श्वास गुदमरेल, तुमची इतकी घुसमट होईल की तुम्हाला मोकळा श्वासही नाही घेता येणार. पण तरीही तुम्हाला जगत राहावं लागेल. आणि तुमची अशी अवस्था मी नाही केली ना तर मी स्वतःचं नाव नाही लावणार भावना सिद्धिराज गाडे पाटील. भावना, तू मला चॅलेंज करून खूप मोठी चूक केलीस. आता बघच, उद्याची सकाळ तुझ्यासाठी किती मोठा धक्का घेऊन येते. तुझी चूक तुला महागात पडेल. चला हे गुरुजींच्या दक्षिणेचं पॅक. हा काय रे, नारळ फुलं सरळ आणलंच नीट ना? हा, शाबास. आत नेऊन ठेव ओट्यावर. हा. स्वयंपाक ओट्यावर. बाबा काय हे ग? बघा बरं जरा काय? ही एवढी रिबीन बस झाली नाही की गं, अजून जास्त थोडी नाही, लागेल. जास्त घे ना जरा, मोठी घे जास्त बरं. घेऊ नाही, आहे ना ते अख्खं घेऊन जाऊ ना. आणि आपण तिकडे ऍडजस्ट करू ग. बरं माझ्या कुर्तेचं बटन निघालंय. ऐक ना बाळा, ठेव तिकडे मशीनवर, मी करून देते. ठेव ठेव बाळा, ते अख्खच घेऊया ग. हो हो घेते मी, दुसरे पण घेते. बरं, लक्ष्मी मला सांग, हा. तू भावना आणि सिद्धूला फोन केलास ना? तुम्ही करणार होता ना? जर काल आपलं ठरलं होतं, तू म्हणालीस मी करते चुकले म्हणून. चुकले. मग? आता कराल तुम्ही? चल ना, दे ना, पटकन करून टाकू. त्यात काय? मी काय म्हणते, हा? व्हिडिओ कॉलच करा. हो हरकत नाही. हा. माझा फोन चार्ज हो हो बघितला मी. हो ना, खरं सांगू तर मला खूप अभिमान वाटतो का तुझा. म्हणजे आपल्या कुटुंबासाठी उभं राहायला ना खूप धाडस लागतं. आणि निलांबरी बहिणी ज्या थराला आज वागल्यात ना, खरंच मला वाटलंच नव्हतं की ते अशा वागते. आणि तू सगळ्यांसमोर त्यांचा सत्य उघड केलास. सिद्धिराज, खरं तर आपण त्या झेरॉक्सच्या दुकानात गेलो होतो ना, तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्या घरी पूजा आहे तर आपण याचा विषयच नको काढायला आणि काहीच नको बोलायला. पण नीलांबरी वहिनी इतकं खोटं वागल्या ना की मला ते सहनच नाही झालं. म्हणजे असं कसं वागू शकतात त्या? इतके दिवस त्यांना खूप दुःख आहे, त्यांना मूल होत नाहीये, ह्या सगळ्यामुळे मी गप्प होते, सगळं सहन करत होते, काही बोलत नव्हते. पण आता मात्र त्यांनी हद्द केली. आपल्याच घरातल्या व्यक्तीच्या मरणाचा विचार आपण कसा काय करू शकतो? आणि आपल्या बाळाच्या बाबतीत तर त्या जे वागल्यात ना ते तर मी कधीच नाही विसरू शकणार. मी त्यांना माफच नाही करू शकत. खरंच भावना, नाही मला वाटलंच नव्हतं ग की निलांबरी बहिणी या इतक्या घाणेरड्या थराला जाते. आणि तू ज्या प्रकारे त्यांना सुनावलंस ना, खरंच कमाल ग. तू जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. तुम्हाला ना माझं कौतुक करायची संधीच हवी असते बरं का. विषय बरं, तुझं डोकं दुखायचं थांबलंय का आता? नाही, डोकं दुखायचं केव्हाच थांबलंय. पण तुमच्याकडनं सेवा करून घ्यायचा चान्स मिळतोय तर मी कसा सोडणार ना तो, म्हणून सेवा करून घेतेय. अच्छा, असं आहे का? नाही, बायकोची सेवा करण्यासाठी मी 1000 वेळा डोकं चिपायला तयार आहे.